आम्ही श्रीराम कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज येथे रावे अंतर्गत एका व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आलो आहोत। सर, तुम्ही आपला परिचय करून द्या। माझं नाव विपुल अरुण इकतपुरे, मुक्काम पोस्ट माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। शेळीपालनाची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? PSC ॲग्री झाल्यानंतर मी आपलं कारखान्यातच घरची शेती करायची, त्याच्याबरोबर आपलं काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून जवळ कारखान्यात नोकरी आणि इथलं घरी काय सुरुवात केली। 5 शेळ्यांपासून सुरुवात केली होती। घरच्या सगळ्या शेळ्यांपासून 5 पासून सुरुवात करून आता आपल्या जवळजवळ 40 शेळ्या आहेत। त्यावेळेस तुम्ही किती पैशांची सुरुवातीला 25-1 हजाराची फक्त आपण गुंतवणूक केलेली आहे आणि छोटासा गोटा वगैरे बांधलेला? हा, एकदम थोडासा एकच कप्पाला पहिला, नंतर थोडंसं सक्सेस जाणवायला लागलं, त्याच्यामुळे नंतर वाढ घरच्या शेळ्यांपासून वाढ करत गेलो। कामगार असं बाहेरचं असं कामगार नाही वापरत आपण कोणता, काय असेल ते स्वतः आम्ही घरची सगळी फॅमिली मेंबर्सच घरच्या घरीच करतो सगळे काम। आणि पावसाळ्याची काळजी कशी घेतो? पावसाळ्यात सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईटीचे लसीकरण जे असतं ते आपण मेच्या एंडिंगला ईटीचे लसीकरण घेतो। ते एकदा लस झाली की वर्षभर तरी काय अडचण येत नाही। प्रत्येक वर्षी लस देतात? प्रत्येक वर्षी ईटीची लस असते, दिवाळीच्या दरम्यान PPRची लस असते आणि 3 महिन्यात जंतनाशक ठेवतो, जंताच्या गोळ्या वगैरे वापरतो। शेळ्या आपल्या देशीच आहेत सगळ्या, म्हणजे ब्रीड म्हणून नाही कोणतं, सगळ्या लोकलच्या शेळ्या। शेणखत वगैरे लेंडी खत आहे सगळं घरीच वापरतो आपण, साधारण 12 ते 13 ट्रेलर वर्षाचे लेंडी खत साठतं आपलं, ते सगळं आपण घरच्या शेतीलाच वापरतो। गोटा तुमच्या कोणत्या पद्धतीचा आहे? गोटा आपला बंदिस्त शेळीपालन आहे, पूर्णपणे बंदिस्त। त्याचे काही फायदे म्हणजे कसं होतं, आता मोकळी राहणं काही कुठं चरायला राहिलेलं नाही त्याला, आणि ते मनुष्यबळ जे म्हणतो आपण, मनुष्य पण मिळत नाही त्याच्या मागं कोण सांभाळण्यासाठी, त्याच्यामुळे आपण बंदिस्त सगळे त्यांना स्टॉल फिडिंग सगळं जागेलाच आणून पुरवतो। तुम्ही कशा प्रकारचे चारा देता शेळ्यांसाठी? शेळ्यांना दिवसातून आपण 2 हिरव्या वैरणी टाकतो आणि 1 सुक्की वैरण असते। आणि मग त्यांचं जे एजचं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे लहान एजचे असतील, जास्त दिवसांचे असतील, मग ते कसे करणार? किती क्वांटिटी लागते? आपण काय केलेलं आहे, कंपार्टमेंट केलेले आहेत। प्रत्येक कप्प्यात लहान पिल्लांसाठी वेगळा कप्पा आहे, त्याच्यानंतर बोकडांसाठी वेगळा कप्पा आहे, गाभण शेळ्यांसाठी वेगळा आहे आणि रेग्युलर शेळ्यांसाठी वेगळा, असे कंपार्टमेंट केलेले आहेत। सकाळचं आपण साधारण 100 ग्रॅमच्या हिशोबाने सकाळी पेंड असते आपली, गोदरेजची काप स्टार्टर म्हणून वापरतो मी, आणि संध्याकाळचा खुराक असतो, आणि दिवसभरात 3 वैरणी होते। आणि पाणी दिवसातून किती वेळ असते? पाणी सकाळी आणि संध्याकाळी, शक्यतो सकाळ आणि संध्याकाळीच। फक्त काय होतं, उन्हाळ्यात वगैरे थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त लागतं, मग त्यावेळेस दुपारून पण ते काय वरून आपण लाईनच केलेले, जसे पाहिजे, जशी गरज असेल पाट्या जशा मोकळ्या होतील तसे भरत राहतो आपण वरच्यावर। तुम्ही या गोट्याचं म्हणजे युटिलायझेशन कसं करता? म्हणजे तुमचे प्रोडक्ट वगैरे येतात का डायरेक्ट मार्केटिंग प्रोडक्शनसाठी? हा, आता आपण ते पूर्णपणे मीट प्रोडक्शन हा उद्देश ठेवूनच आपण गोट्याची रचना केलेली आहे। ब्रीडिंगचा वगैरे आपण काही करत नाही। कसं होतं, लोकल मार्केट आपल्या इथं जवळ साध्या बोकडांना मटणाला चांगलं असल्यामुळं आपण मीट प्रोडक्शनसाठीच करतोय। लोकलची ब्रीड असल्यामुळे जागेवर व्यापारी येऊन उचलतात माल, जेव्हा असेल तेव्हा सांगितलं की त्यांच्यात येऊन खरेदी करतात। म्हणजे असं म्हणलं जातं की शेळीचं दूध एकदम व्यवस्थित आयुर्वेदिक, म्हणजे शरीरासाठी एकदम भारी असतं, तर मग त्याचं काही असतं ते भारी आहे, बरोबर आहे, पण ते पहिलं जे म्हणायचं त्याला कारण म्हणजे कसं, पहिल्या फिरत्या शेळ्या असायच्या, ते वेगळ्या प्रकारचे वनस्पती खात असायचे, सोबाबळ असेल, विलायची चिंच असेल,
घाणेरे असेल ह्या वेगवेगळ्या जे होत्या ते वनस्पती होत्या. आता स्टॉल फिडिंगला तर ते शक्य नाही आणि त्या वनस्पती पण आता बऱ्यापैकी राहिलेल्या नाही. त्याच्यामुळे शेळीचं दूध असतं पौष्टिक, पण ती गोष्ट असेल तर ते एकदम चांगलं. मग तुमचा अॅन्युअल इन्कम किती असतं काय? साधारणतः माझा 5 लाखाचा ॲन्युअल इन्कम आहे. त्यातून खर्च 1-2 लाखाचा सोडला तर साधारण 3 लाख रुपये मला एक प्रॉफिट राहतं वर्षाचं. त्यासाठी कोणतं अनुदान किंवा लोन घेतलं? नाही घेतलेलं काय लोन वगैरे काय नाही. हे आपण स्वतः उभा केलेलं आहे सगळं. लोन वगैरे काय घेतलं अनुदान नाही. अनुदान पण नाही घेतलेलं. त्याला ती बरीचशी प्रोसेस त्याची कागद वगैरे त्याच्यामुळे त्यात काय आपण पडलो. शेडचा खर्च किती येतो? शेडला आपल्याला साधारण सगळे मिळून 5 लाख आले. सगळं स्टील आलं, पत्रा असेल, खालचं कोबा असेल, हे सगळे मिळून 5 लाख रुपये खर्च आला. नवीन उद्योगधंदा वगैरे सुरू करायचा म्हणलं का फॅमिलीचा मोरल बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं. मग तुम्हाला हे सगळं सुरू करताना फॅमिलीने सपोर्ट केला होता का? हो, फॅमिलीचा तर सपोर्ट आहेच. फक्त एवढं झालं की सुरुवातीला आपण स्मॉल स्केलवर चालू केलं होतं. थोडंसं नंतर मोठ्या स्केलवर करायचं म्हणल्यावर थोडंसं फक्त जागेचा वगैरे एवढी जागा गुंतवून तेवढं प्रॉफिट मिळेल का, सक्सेस होईल का. पण पहिलं थोडासा अनुभव आपला मागं होता. कन्व्हिन्स केल्यानंतर दिला आपल्याला. मग तुमच्या आत्ताच्या यशामध्ये तुमच्या अंदाजे घरच्यांचा किती वाटा असेल तुमचा? तसं जर सांगायला गेलं तर 70% घरच्यांचाच वाटा आहे. माझा 30% म्हणजे फक्त मी जास्त करून जॉबला असल्यामुळे सकाळ संध्याकाळी लक्ष देतो. बाकीचं सगळं काय असेल ते दिवसभर सगळे घरचेच कामं करतात. त्याच्याकडे लक्ष वगैरे ठेवणं सगळं घरचेच करतात. आत्ता BSc ॲग्रीचे खूप जण बाहेर पडतात आणि नोकरीच्या शोधात जास्त जातात. मग त्यांनी बिझनेसकडे यावं आणि त्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं व्यवसाय चालू केलेलं कधी पण चांगलं. मला साधारणतः जर विचार केला तर 2.5 ते 3 लाख रुपये जे माझे नेट राहतात, तो तसा जर विचार केला तर मला ते 25-30 हजार रुपये महिना पण असं पण इन्कम